जय गुरु माणिक. तर आजच्या दिवसाची सुरुवात दोघा भावाच्या छान गप्पाने झाली होती आणि मी डब्बा पॅक करून दिला होता. सध्या ऋतू आणि तिचे काकाच असल्यामुळं त्यांना रोज डब्बा मी देते. तर ही बॅनर आणि हे बॅगा जे आहेत ते आपल्या पायवारीच्या तयारीच्या आहेत आणि आपण चलत पायवारी आपली निघते आपल्या गावातून, तर त्याच्याच आहेत. यानंतर सगळं काम ते वगैरे ऋतूच्या निमित्तानं लवकरच होतं आहे माझं. तर सगळं भांडे वगैरे आवरून झाले, गॅस धुतला आणि आम्ही आज देगलूरला जाणार होतो कारण उद्या तिची परीक्षा लवकर असल्यामुळं मला लवकर तिला आवरून द्यायचं होतं सगळं. मग मी मॅचिंग काही परकर वगैरे घेतली आणि मॉलमध्ये येऊन सामानसुद्धा भरलं होतं. आणि सणाचं माझं कुकर हे लगेच खराब होऊन गेलं होतं, त्यामुळं ते कुकरचं सेफ्टीवालाने सगळं बदलून घेतलं. मग घरी आलो. मला मात्र घरी इतकं भणभण करत होतं, माझी बहीण नसल्यामुळं मला घरातच बसावं वाटत नव्हतं. मग सकाळचा माझा उरलेला जो काही स्वयंपाक होता ते पाहून मी थोडं वरण आणि सगळं मिक्स करून छान खिचडी केली भाजी वगैरे घालून. हे सगळं मला काही भूक नव्हती, हे सगळे जेवले. यानंतर संध्याकाळचं मी रुटीन सगळं म्हणजे क्लिनिंग करून घेतलं आणि यानंतर उद्याची एकादशी होती, या चातुर्मासातली शेवटची एकादशी. त्यासाठी साबुदाणा वगैरे भिजवून ठेवला रात्रीच. तर कालचा दिवस असा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.